वाशिम जिल्ह्यात कापूस खरेदी दरम्यान शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे। सीसीआयने प्रति हेक्टर फक्त 7 क्विंटलची मर्यादा लागू केल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीच्या पिकाचा योग्य भाव मिळत नाही। यंदा उत्पादन भरघोस असूनही उरलेल्या कापूस कमी दरात बाजारात विकावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। वाशिम जिल्ह्यात यंदाचे कापूस उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त झाले आहे, परंतु सीसीआयने प्रति एकर केवळ 7 क्विंटल इतकी खरेदी मर्यादा लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा मोठा भाग खासगी व्यापाऱ्यांकडे विकावा लागत आहे। खासगी बाजारात भाव हे हमी भावापेक्षा खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। एकीकडे वाढलेली उत्पादन खर्चाची रक्कम तर दुसरीकडे मर्यादित खरेदी यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत। शेतकऱ्यांची मागणी आहे की सीसीआयने खरेदी मर्यादा 12 क्विंटल प्रति एकर करावी। अनेक शेतकरी संघटनांनी हे धोरण तातडीने बदलावे, अन्यथा तीव्र आंदोलने उभी राहतील असा इशाराही देण्यात आलाय।